Question 18. 3.011 into 10 raised to 22 atoms of element weigh 1.15 gram atomic mass of element. ओके, म्हणजे बेसिकली या क्वेश्चनमध्ये विचारले काय आपल्याला ॲटॉमिक मास विचारलं. ओके, आणि मास गिवन आहे. तर या केसमध्ये कुठला फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट. ओके, तिथे आपल्याला मॉलिक्युलर वेट शोधायचे, तर फॉर्म्युला आपण रिअरेंज करूया. तर काय होईल, हा मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू वेट किती दिले आपल्याला 1.15. ओके, इंटू ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट 6 इंटू 10 रेज टू 23 डिवायडेड बाय वेट किती आहे, नंबर ऑफ ॲटम किती आहे 3 इंटू 10 रेज टू 22. ओके, ते फायनली आन्सर किती येईल बघा. हा कट जर झालं तर 10 येईल आणि फायनली आन्सर मॅच करेल आपलं 23 AM. मीन्स ऑप्शन नंबर डी. 19 नंबर 10 मोल्स ऑफ CO2 कंटेन्स. ओके, आता इथं 10 मोल्स आहे, म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किंवा मोल्स ऑफ न्यूट्रॉन या प्रोटॉन्स असायला हवं. तर ऑप्शन ए हा नसणार या केसमध्ये. बघा आता CO2चा जो 1 मोल आहे याच्यामध्ये किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन्स आहे. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 6, म्हणजे याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स किंवा 6 प्रोटॉन्स किंवा 6 न्यूट्रॉन आहे. प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, म्हणजे यामध्ये 6 इलेक्ट्रॉन 6 प्रोटॉन किंवा 6 न्यूट्रॉन बोललं तरी चालेल. असे ऑक्सिजन 2 असल्यामुळे 8 इंटू 2 होईल. तर फायनली हे किती येईल 22. हे काय झाले मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन बोलू शकतो आपण याला, किंवा प्रोटॉन बोलता येईल किंवा न्यूट्रॉन सुद्धा बोलता येईल. ओके, आता इथे आपल्याला दिलेलं काय आहे 10 मोल्स ऑफ CO2. जर का 1 मोलमध्ये 22 मोल्स आहे, तर ऑब्वियस 10 मोलमध्ये किती असणार आहे 22 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन या 22 मोल्स ऑफ प्रोटॉन या न्यूट्रॉन्स. ओके, तर ऑप्शन नंबर सी हा मॅच करेल. 20 नंबरचा क्वेश्चन. मास ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन 750 AMU सॅम्पल ऑफ कॉपर सल्फेट 5H2O. याला ब्ल्यू विट्रिओल सुद्धा बोललं जातं. ओके, आता हा जो ब्ल्यू विट्रिओल आहे याचं बेसिकली आपण पहिलं मॉलिक्युलर वेट शोधूयात. याचं मॉलिक्युलर वेट काय येईल, मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू कॉपरचं 64 प्लस सल्फरचं 32 असेल, 3 ऑक्सिजनचं 64, 4 ऑक्सिजन आणि 5 वॉटर मॉलिक्युल आहे, तर 5 इंटू 18. तर फायनली ही सम किती येत असते 250 AMU. ओके, आता ह्या 250 AMU मध्ये ऑक्सिजनचं मास किती आहे 250 AMU कंटेन्स किती ऑक्सिजन बघा याच्यामध्ये, इथे 4 आहे आणि इथे 5, असे टोटल 9 ऑक्सिजन आहे. एका ऑक्सिजनचं मास किती असतं 16, म्हणजे याच्यामध्ये किती 144 AMU ऑफ ऑक्सिजन असणार आहे. बट बेसिकली क्वेश्चनमध्ये काय दिलं आपल्याला 750 AMU कंटेन्स मास ऑफ ऑक्सिजन. तर क्रॉस मल्टिप्लाय करायला गेला 750 इंटू 144 डिवायडेड बाय 250. ओके, किती दिले ते 3, म्हणजे हा 144चा ट्रिपल असेल, बट त्या टाईपचा ऑप्शन एक पण इथे मॅच होत नाही आहे. तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 21 नंबर. हाऊ मेनी मोल्स ऑफ कॅल्शियम फॉस्फेट विल कंटेन 0.20 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम. ओके, बेसिकली आपण हा ॲझ्युम करूया की 1 मोल ऑफ कॅल्शियम फॉस्फेट आहे आणि यामध्ये ऑक्सिजन बघा 8 मोल्स आहे. ओके, तर 0.20 मोल ऑक्सिजन हे किती मोल ऑफ कॅल्शियम फॉस्फेट असणार आहे. तर हा 0.20 मोल ऑफ ऑक्सिजन कंटेन्स हाऊ मच मोल्स ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. तर सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे 0.20 डिवायडेड बाय 8. तर फायनली आन्सर किती बघा 0.025. ओके, 22 नंबर. हाऊ मेनी मोल्स ऑफ प्रोटॉन वेट 1 मिलीग्रॅम. वेट ऑफ 1 प्रोटॉन दिलेला आहे. तर बेसिकली वी कॅन राईट हिअर 1 प्रोटॉन इज इक्वल टू 1.66 इंटू 10 रेज टू -24. हे एका प्रोटॉनचं मास आहे. ओके, आता इथे आपल्याला प्रोटॉनचं मास दिलेलं आहे. ठीक आहे, 1 मिलीग्राम म्हणजे किती असेल हे 1 इंटू 10 रेज टू -3 ग्राम असणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली प्रोटॉन्स किती हे आपण शोधूया, त्यानंतर मग आपण मोल्स ऑफ प्रोटॉन शोधू. ओके, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा 1 इंटू 10 रेज टू -3 डिवायडेड बाय
1.66 इंटू 10⁻⁻24. हा जर कट केला तिथे किती राहिला आता 10⁻⁻21. एक लक्षामध्ये असेल आपल्या की 6/10चं आन्सर किती असतं 1.66 असतं. याचा अर्थ याचा रिव्हर्स जर केला आपण इनव्हर्स जर केला तर काय मिळेल आपल्याला हा 0.6 इंटू हा 10⁻⁻21 वरती गेलो काय होईल 10⁻+21. ओके, म्हणजे फायनली हे किती असणार आहे 6 इंटू 10⁻20. दिस इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन 1 मिलीग्राम ऑफ सॅम्पल. ओके, आता विचारलेलं आपल्याला मोल्स, बेसिकली मोलचा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. मोल इज इक्वल टू नंबर दिलाय तर नंबर शोधले आपण, ठीक आहे, n डिवाइड बाय na. तर n ची व्हॅल्यू किती शोधली आपण 6 इंटू 10⁻20 डिवाइड बाय अवोगाड्रोस कॉन्स्टंट 6 इंटू 10⁻23. याला आपण सॉल्व केलं तर सिम्पली आन्सर किती येते 10⁻³ मोल्स ऑफ प्रोटॉन. तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर.